परमेश्वराची स्तुती असो. डोंगर शिखरावरचे जीवन आहे आजचा विषय. म्हणजे स्वर्गीय दृष्टिकोनातून जीवन पहा. कलोशियन्स 3:1-2 म्हणते, म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले असाल, तर ज्या गोष्टी वर आहेत त्यांचीच आशीर्वादांची आकांक्षा ठेवा, जिथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. पृथ्वीवरील गोष्टींवर नव्हे, तर वरच्या गोष्टींवर आपले मन केंद्रित ठेवा. पास्टर ख्रिस शिकवतात, जर तुम्ही कधी डोंगर चढाई केले असेल, तर तुम्हाला एक विलक्षण गोष्ट जाणवेल. खाली सर्व गोष्टी किती क्षुल्लक वाटतात. वरून पाहिल्यावर उंच इमारती लहान दिसतात, गजबजलेले रस्ते अस्पष्ट होतात आणि जे काही एकेकाळी फार महत्त्वाचे वाटत होते, ते गौण ठरते. ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला जीवनाच्या एक उच्च स्तरावर बोलवले आहे. हे गौरवाचे आणि अधिकार्याचे स्थान आहे. या जगातील विलक्षणापेक्षा आणि मर्यादापेक्षा कितीतरी वरचे. वचन सांगते, पृथ्वीवरील गोष्टींवर नव्हे, तर वरच्या गोष्टींवर आपले मन ठेवा. हाच डोंगर शिखरावरचा जीवन मार्ग आहे. अनेक वर्षापूर्वी प्रभूने मला एक अद्भुत गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला, पुत्र, डोंगर शिखरवरून पहा. खरं तर मी आधी हेही जाणत नव्हतो की मी डोंगर शिखरावर आहे, जोपर्यंत त्यांनी मला ते सांगितले नाही. काही ख्रिस्ती असे म्हणतात की ते प्रवास करत आहेत आणि डोंगर शिखरावर पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेतला, तेव्हाच तुम्हाला डोंगर शिखरावरचे स्थान दिले गेले. तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात आणि प्रधानता अधिकारापेक्षा फार वर त्याच्या बरोबर बसवले गेले आहात. म्हणून तिथून पहा, तिथूनच जगा. डोंगर वरून तुमची दृष्टी स्पष्ट असते. तुम्हाला विजय, सामर्थ्य, आरोग्य, समृद्धी आणि सातत्यपूर्ण प्रगती दिसते. तुम्ही या जगातील विचलांपेक्षा आणि मर्यादापेक्षा वर असता. बायबल पाहू. कलोसीकर 3:1-2 म्हणते, म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले असाल, तर या जगाच्या गोष्टी वर आहेत, त्यावर लक्ष ठेवा, जिथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसले आहेत. पृथ्वीवरील गोष्टींवर नव्हे, तर वरच्या गोष्टींवर आपले मन ठेवा. तुम्ही आत्म्याच्या क्षेत्रात आहात, जिथे सर्वत्र फक्त गौरव आहे. तुम्ही कलोस्करास 3:2 वर मनन करा. पृथ्वीवरील गोष्टींवर नव्हे, तर वरच्या गोष्टींवर आपले मन ठेवा. तुमचे विचार, इच्छा, लक्ष आणि समर्पण हे स्वर्गीय सत्याकडे केंद्रित असले पाहिजे, पृथ्वीवरील विचलनांकडे नव्हे. तुमचे मन स्वर्गीय